कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. काळात इलेक्ट्रिक व्हेकल्स आणल्या हळूहळू. मला तर असं वाटतं की पुणे पिंपरी चिंचवड ही पहिली शहर असली पाहिजे की ज्याच्यामध्ये 100% ट्रान्सपोर्टेशन हे EVच्या माध्यमातून किंवा अल्टरनेट फ्युएलच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि तो प्रयत्न आपला येत्या 2-2.5 वर्षामध्ये निश्चितपणे असणार आहे. अर्थात कॉम्पिटिशन मुंबईशी नागपूरशी देखील आहे, कारण या दोन्ही ठिकाणी तेवढ्याच वेगानं आता हे ट्रान्झिशन आपण सुरू केलेलं आहे. पण मला असं वाटतं की याच्यासोबत पुण्यामध्ये विशेषतः पुण्याचा जो रिंग रोड आहे हा मला असं वाटतं की इट विल ड्राईव्ह द ग्रोथ ऑफ पुणे फॉर नेक्स्ट 10 इयर्स और 15 इयर्स. आणि हा रिंग रोड याकरता महत्त्वाचा आहे की साधारण रिंग रोडला आज आम्हाला ॲक्विजिशनला 10,000 कोटी लागतील. तो रिंग रोड तयार करायला 20,000 कोटी रुपये अजून लागतील. पण या 30,000 कोटीची गुंतवणूक केल्यानंतर हा रिंग रोड ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस तो साधारणपणे येत्या 10 वर्षामध्ये 1 ते 1.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची जी सगळी ग्रोथ आहे त्या ग्रोथ करता एक इंजिनचं काम हा मल्टी मॉडेल पुणे रिंग रोड जो आहे हा तयार करणार आहे. आता पुण्यातले सगळे हुशार लोक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना माझी विनंती अशी आहे की याच्या ॲक्विजिशनला 10,000 कोटी रुपये लागणार आहेत. तर काही नवीन मॉडेल जर तुमच्या डोक्यात असतील ॲक्विजिशन करता, कारण आपल्याला माहिती आहे कुठली बँक ॲक्विजिशन करता पैसे देत नाही. ज्यावेळेस नागपूर मुंबईचं ॲक्विजिशन मला करायचं होतं त्यावेळी मी साधारणपणे वेगवेगळे मॉडेल यूज करून आणि त्यातनं पहिले ॲक्विजिशन पूर्ण केलं आणि एकदा ॲक्विजिशन पूर्ण केल्याबरोबर पहिले 8,000 कोटी स्टेट बँकेने दिले आणि असं करता करता 30-35,000 कोटी रुपये हे उभे राहिले. आणि आता माझा विश्वास आहे की पुढच्या वर्षी आम्ही तो रोड ज्यावेळेस आता यावर्षी त्याचा एक मेजर फेज आम्ही उद्घाटित करू आणि पुढच्या वर्षी रोड पूर्ण होईल त्यावेळी तो एकटा रोड आम्हाला 50,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देईल. त्यामुळे मला असं वाटतं की काही इनोव्हेटिव्ह मॉडेल्सचा विचार आपल्याला या निमित्ताने करावा लागेल. तर या पुणे रिंग रोड करताही आपल्यापैकी कोणाच्या डोक्यात विशेषतः ॲक्विजिशन करता, बाकी कन्स्ट्रक्शनचे 20,000 कोटी रुपये आणणं हे आम्हाला काही कठीण नाही. महाराष्ट्र हा मजबूत अशा प्रकारचं आपली अर्थव्यवस्था आहे. पण त्याचे काही मॉडेल्स आपल्या डोक्यात असतील तर ते जरूर सांगावे. आम्ही काही मॉडेल्सवर विचार करतो आहे, कारण कुठल्याही परिस्थितीत यावर्षी ते ॲक्विजिशन आपल्याला सुरू करायचं आहे. आणि आता बजेटमधनं आम्ही 250, 200, 300 कोटी रुपये देतो, पण 200-250 कोटी रुपये देऊन 20,000 कोटीचं ॲक्विजिशन इट्स नॉट पॉसिबल. त्यामुळे डिफरंट मॉडेल्स त्याचे मीही काही मॉडेल्स तयार केलेले आहेत. आपल्याकडनं काही आले तर आपण येत्या काळामध्ये ते निश्चित करू. एका गोष्टीचा वारंवार या ठिकाणी उल्लेख झाला तो म्हणजे पुण्याचा एअरपोर्ट. आणि खरंच आहे की पुण्याच्या GDPमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्यूट जर काही करू शकेल तर तो पुण्याचा एअरपोर्ट आहे. कारण इथे पुण्याची जी सगळी काही आता इकोसिस्टीम आहे याच्यामध्ये एक्सपॅट्सची संख्या खूप मोठी आहे. आणि विशेषतः सगळ्या म्हणजे अख्ख्या युरोपला पुणे आपलं घर वाटतं. इतक्या मोठ्या प्रमाणात युरोपमधल्या प्रमुख देशांना एक त्यांचा कनेक्ट पुण्याशी आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की पुण्यावरनं थेट एक विमान आपल्या देशात सुरू झालं पाहिजे. प्लस आपल्या देशामध्ये पुण्यातनं खूप मोठ्या प्रमाणात विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहे, कनेक्टिव्हिटीची मागणी आहे. दुर्दैवाने आमचा पुण्याचा एअरपोर्ट हा डिफेन्स एअरपोर्ट आहे. सुधीरजींनी जे सांगितलं खरं आहे की मुंबई एअरपोर्ट सिंगल धावपट्टी असूनही साधारण 750 विमानं त्या ठिकाणी आपण उतरवतो आणि टेक ऑफ करतो. पण पुण्याला ते आपण करू शकत नाही, कारण पुण्याचा एक डेडिकेटेड वेळ हा आपल्याला डिफेन्सला द्यावा लागतो. आणि आपण डिफेन्सला विनंती केली तर त्याला कदाचित काही वेळ मिळेल, पण तरीही पुणे एअरपोर्ट पुण्याची डिमांड कधीच सर्व करू शकणार नाही अंटिल अँड अनलेस वी बिल्ड अ न्यू एअरपोर्ट. कारण हा डिफेन्सचा एअरपोर्ट आहे. पुणे सदर्न कमांडचं एक अत्यंत महत्त्वाचं सेंटर आहे आणि देशाच्या डिफेन्सच्या दृष्टीनं या ठिकाणी फार कॉम्प्रोमाइज करता येईल अशा प्रकारची अवस्था नाही आहे. आणि म्हणून नवीन एअरपोर्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मला आठवतं की साधारण 2017-18 साली पुरंदरला एअरपोर्ट करण्याचा आपण निर्णय घेतला आणि 1.5 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे अप्रुव्हल आपण आणले. ऑल अप्रुव्हल्स म्हणजे जे काही इनिशियल अप्रुव्हल्स एका एअरपोर्ट करता लागतात ते सगळे एअरपोर्टचे अप्रुव्हल आपण घेतलेले आहेत. नंतर काही त्या ठिकाणी थोडं राजकारण झालं, काही लोक तयार होते काही नव्हते. शेवटी ॲक्विजिशन कुठेही केलं तरी लोकांचा काही ना काही प्रमाणात रोष असतो. पण तुम्ही जर चांगले पैसे त्या ठिकाणी दिले, नीट जर लोकांना अकोमोडेट करून घेतलं तर ते करता येतं. त्यामुळे आता आम्ही
ही बाब रिवाईव्ह करण्याचं ठरवलेलं आहे आणि नॉट जस्ट अ एअरपोर्ट पण एक मल्टी मॉडेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आणि विशेषतः कार्गो हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो आहोत आणि लॉजिस्टिक्स असा एक त्या ठिकाणी पार्क तयार करायचा की द एअरपोर्ट शुड बी पार्ट ऑफ दॅट लॉजिस्टिक पार्क, असा एक मोठा विचार आमच्या मनामध्ये आहे आणि त्याकरता आम्ही लवकरच लँड ॲक्विजिशन करतो आहे. त्याचंही ॲक्विजिशनचं एक नवीन मॉडेल आम्ही तयार करून मागच्या काळामध्ये मी एक कंपनी तयार केली होती हा एअरपोर्ट तयार करण्याकरता, ज्याच्यामध्ये सिडको आणि MIDC या दोघं कॅश रिच असल्यामुळे त्या दोघांना सोबत घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये MADC जी आपली महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे, अशा तिघांची एक जॉईंट व्हेंचर कंपनी एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून ऑलरेडी करून ठेवली आहे आणि आता त्या स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून आणि प्लस PMRDला त्याच्यामध्ये जोडून आणि आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही जागा जी आहे ती तात्काळ ॲक्वायर करायची आणि एक फुल फ्लेजेड एअरपोर्ट, नवीन एअरपोर्ट त्या ठिकाणी करायचं. आपल्याला कल्पना असेल की मुंबई एअरपोर्टची 20 वर्षापूर्वी संकल्पना मांडली होती नव्या मुंबईची, काही झालं नव्हतं. 2 वर्षामध्ये आम्ही त्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याचं बांधकाम सुरू केलं आणि आता मला विश्वास आहे की पुढच्या वर्षीच्या शेवटाला किंवा 24च्या मध्या न्यू मुंबई एअरपोर्ट हे ऑपरेशनल होईल. न्यू मुंबई एअरपोर्ट ऑपरेशनल झाल्यामुळे पुणेकरांचा थोडा प्रश्न सुटेल, फार नाही सुटणार. आणि मगाशी एक चांगली सूचना या ठिकाणी आली होती की न्यू मुंबई एअरपोर्टला एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी केली पाहिजे. निश्चित ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती आपण या ठिकाणी करू, जेणेकरून पुणेकरांना एक ॲडिशनल एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी मिळेल. पण त्यासोबत पुण्याचा आपला एअरपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि नवी मुंबईतल्या तुर्भे इथं माथाडी कामगार